IPL सुरू होऊन बरेच दिवस झाले तरी यंदाच्या IPLने मोसम पकडलेला नाही. मॅचेस घासून होत आहेत पण ती मजा येईना झाली. पण एक गोष्ट आहे, राजस्थान रॉयल्सने मात्र या IPLला मोसम पकडलाय. 4 पैकी 4 मॅचेस जिंकल्यात. वैभव सूर्यवंशी खतरनाक फॉर्म मध्ये, भावाने डोक्यावर ऑरेंज कॅप सुद्धा घातली. सगळे एकदम पिक्चर परफेक्ट. पण याच परफेक्ट पिक्चरचं टेन्शन एक परफेक्ट पिक्चर वाढवू शकतो. राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरचा फोटोमध्ये मॅनेजर साहेब बसलेत. त्यांच्या शेजारी यंग सेन्सेशन वैभव सूर्यवंशी बसलाय. पण फोटोची चर्चा आहे कारण मॅनेजरच्या हातात असलेला फोन. टीमच्या डगआउट मध्ये टीमचा मॅनेजर फोन वापरत असल्यानं वादाला तोंड फुटलंय. त्यात ललित मोदींनी हा विषय उचलून धरत अँटी करप्शन डिपार्टमेंट काय करत होतं असा प्रश्न विचारलाय. पण नियमभंग झाल्यानं आता पुढं काय होणार हा प्रश्न आहेच. पण या फोटोमुळे चर्चा सुरू झाली आहे IPL मध्ये फिक्सिंग सुरू असल्याची. पण या चर्चा का होत आहेत? राजस्थान रॉयल्स गोत्यात येणार का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता IPL मध्ये फिक्सिंग होत असल्याच्या चर्चा पहिल्यांदा होत आहेत का? तर नाही. दर IPL ला असा एकतरी किस्सा घडतो ज्यामुळे फिक्स आहे रे IPL, आधीच ठरलेला असते कोण जिंकणार, असा आबळ आणणाऱ्या कार्यकर्त्याला पॉवर मिळते. यावेळेच्या IPL ला सुद्धा असे काही किस्से झाले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्सची मॅच होती. सिच्युएशन अशी होती की इथून दिल्ली जिंकूच शकत नाही. मग डेव्हिड मिलर पिक्चर मध्ये आला, प्रचंड फोडाफोडी केली आणि मॅच अक्षरशः फिरवली. आता अशी सिच्युएशन तयार झाली की इथून दिल्ली हारूच शकणार नाही. पण 2 बॉल 2 रन्स हवे असताना डेव्हिड मिलर चान्स असूनही रन पळाला नाही आणि शेवटच्या बॉलला कुलदीप क्रीज गाठूच शकला नाही. मिलरने चान्स असतानाही सिंगल न पळण्याची चर्चा झाली आणि मग सुरू झाल्या फिक्सिंगच्या चर्चा. मग कधी कॅचचा अँगल चुकीचा दाखवला म्हणून, कधी ग्लव्ह चेंज करण्यावरून फिक्सिंगचे आरोप झालेच. पण सगळ्यात जास्त चर्चा झाली राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर मॅच नंतर. झालं असं की ही मॅच सुरू असतानाचा राजस्थानच्या डगआउट मधला एक फोटो प्रचंड व्हायरल झाला. राजस्थान त्या मॅच मध्ये चेस करत होती. वैभव सूर्यवंशीने पॉवर प्ले मध्येच मॅच राजस्थानच्या बाजूने फिरवलेली. आउट झाल्यावर वैभव डगआउट मध्ये बसला तेव्हा त्याच्यासोबत राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी बिंडर त्याच्या शेजारी बसलेले. दोघांच्या किरकोळ गप्पा सुरू होत्या आणि अशातच बिंडर यांनी खिशातून मोबाईल काढला आणि तो वापरायला सुद्धा सुरुवात केली. वैभव सूर्यवंशी त्यांच्या फोन मध्ये डोकावून बघायला लागला. हे सगळं कॅमेरामध्ये रीतसर रेकॉर्ड झालं. मॅच संपल्यानंतर हे सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागलं. पण हे उचलून धरलं ललित मोदींनी. राजस्थानच्या डगआउट मधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ललित मोदींनी तो शेअर केला आणि अँटी करप्शन वाले कुठे आहेत असा प्रश्न विचारला. बरं, ललित मोदी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी IPLच्या मॅनेजमेंट मधल्या चुकांचा पाढा वाचून दाखवला. स्वतःची टिमकी वाजवलीच, पण त्यांनी हे सुद्धा सांगितलं की ही किती सिरियस चूक आहे. IPL सारखी मोठी स्पर्धा ICCच्या स्टँडर्ड नुसार चालत नसल्याची टीका सुद्धा ललित मोदी यांनी केली. पण एक साधा प्रश्न आहे, फोन वापरला तरी एवढं काय बिघडलं? तर PMOA प्रोटोकॉल हा IPLच्या रूलबुक मधला एक महत्वाचा विषय. प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स एरियाज मध्ये जे नियम पाळायचे असतात त्या संदर्भातले रूल्स BCCIने आखून दिलेत. या रूल्स नुसारच IPL खेळवली जाते आणि महत्वाचं म्हणजे IPLच्या वेबसाईटवर सुद्धा हे रूल्स पब्लिश करण्यात आलेत, ज्याची माहिती अर्थातच प्रत्येक प्लेयरला आणि टीम मॅनेजमेंटला दिलेली असते. या PMOA प्रोटोकॉल मध्ये फोनच्या वापराबाबत सूचना नमूद करण्यात आल्यात. त्यानुसार टीमचे काही सदस्य सोडले तर PMOA मध्ये मोबाईल फोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स इक्विपमेंट वापरता येणार नाहीत. टीम मॅनेजर ड्रेसिंग रूम एरियामध्ये फोन वापरू शकतो पण डगआउट मध्ये फोन वापरू शकत नाही असा क्लिअर नियम आहे. टीम मॅनेजर सोबतच मीडिया मॅनेजर PMOA एरियामध्ये मोबाईल वापरू शकतो, पण कुठल्या भागात फोन वापरायचा, कशासाठी वापरायचा हे नियम आखून देण्यात आलेत. त्यामुळे त्यांचं पालन करणं गरजेचं आहेच. आता BCCI या नियमांना किती सिरियसली घेतं ते सांगतो. ड्रेसिंग रूम, प्लेयर्सला मॅच बघण्यासाठी असलेली जागा, TV अंपायर, थर्ड अंपायर यांची जागा, मॅच रेफरीची रूम, प्लेयर्स आणि इतर मॅच ऑफिशियल्सची जेवणाची जागा, डगआउट्स आणि BCCIच्या अँटी करप्शन डिपार्टमेंटला आणि सिक्युरिटी मॅनेजरला सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे वाटतील अशी जागा, हे सगळे एरियाज हे BCCI कडून PMOA म्हणून डिक्लेअर केले जातात. BCCIच्या अँटी करप्शन अँड सिक्युरिटी युनिटच्या हेड कडून 2 अँटी करप्शन मॅनेजर्सला अपॉइंट केलं जातं आणि दोन्ही टीम्स ग्राउंड मध्ये येण्याच्या 30 मिनिट आधी या एरियाचं सिक्युरिटी चेकिंग सुद्धा केलं जातं.
त्यानंतर प्लेयर्स आले की फील्डमध्ये जाण्याच्या आधी प्लेयर्स आणि सपोर्ट स्टाफला त्यांचे फोन डिपॉझिट करावे लागतात आणि हे फोन मॅच संपल्यानंतरच मिळतात. फोन डिपॉझिट करण्यात मीडिया मॅनेजर आणि टीम मॅनेजरला सवलत असली तरी त्यांनी कुठल्या भागात फोन वापरायचा आणि कुठल्या भागात नाही याचे नियम पाळावे लागतात. आता सध्या आरोप होत आहे तो रोमी बिंडर यांनी या नियमांचा भंग केल्याचा, कारण त्यांनी थेट डगआउटमध्येच फोन वापरला. त्यातही ते एका प्लेअरच्या शेजारी बसले होते आणि भिंडर फोन स्क्रोल करत असताना तो प्लेअर त्यांच्या फोनमध्ये बघत होता हे स्पष्टपणे कॅमेरामध्येच दिसलंय. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होईल अशी शक्यता आहे. पण यामुळे राजस्थान रॉयल्स गोत्यात कसं येऊ शकतं, तर सगळ्यात मेन गोष्ट, रोमी बिंडर यांना मॅच रेफरी किंवा बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिट कडून समन्स येऊ शकतं. त्यांच्या समोर सुनावणी झाली तर बिंडर यांना आपल्या कृतीचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. त्यावर IPL गव्हर्निंग काउन्सिल काय निर्णय घेणार ते या सगळ्यात महत्वाचं ठरेल. मुळात विषय असा आहे की डग आउट हा प्रचंड सेन्सिटिव्ह एरिया आहे. इथंच प्लेयर्स असतात, इथून प्लेयर्सला थेट मेसेज देता येऊ शकतो. त्यामुळेच या सगळ्याचा खेळावर काही परिणाम होतो का हे पाहणं अशा वेळी महत्वाचं ठरतं. पण अर्थातच BCCIने कारवाई करायची ठरवली तर त्यात भर म्हणजे राजस्थान रॉयल्सवर याआधी मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते, ज्यामुळे त्यांना 2 वर्ष IPL मधून बॅन करण्यात आलं होतं. त्यांचेच 3 प्लेयर्स स्पॉट फिक्सिंग मध्ये सुद्धा अडकले होते. साहजिकच राजस्थानचा इतिहास बघता शंका वाढते आणि कारवाईची मागणी सुद्धा होऊ शकते. आणि जर BCCI कडून ठोस पावलं उचलली गेली नाहीत तर इतर टीम्सला चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता आहेच. आणि आपल्याशिवाय IPL नीट चालूच शकत नाही असं वारंवार सांगणारे ललित मोदी या मुद्द्यावरून सुट्टी देण्याची शक्यताही नाहीच जमा आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे फक्त रोमी बिंडर एकटेच फोनमध्ये बघत नव्हते, तर वैभव सूर्यवंशी सुद्धा बघत होता. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता अधिक आहे. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार मॅच संपल्यानंतर प्रेझेंटेशनमध्ये वैभव सूर्यवंशीने रोमी बिंडर यांचा उल्लेख आपले लोकल गार्डियन असा केला होता. त्यामुळे बिंडर आणि पर्यायाने राजस्थान रॉयल्स गोत्यात येण्याची चिन्ह आहेत. जर हे प्रकरण IPLच्या गव्हर्निंग काउन्सिलला किरकोळ वाटलं तर विषय समज देण्यावर सुटेल. पण प्रकरण गंभीर असल्याचं स्पष्ट झालं तर आर्थिक दंडापासून ते बंदीपर्यंत विषय मोठा होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? वरवर किरकोळ वाटणारे हे प्रकरण राजस्थान रॉयल्सच्या अडचणी वाढवेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.